सर्वसामान्यांचा। कर्ज मंजुरीच्या आमिषाने महिलांची फसवणूक, पीडितांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक महिलांची कर्ज मंजूर करून देतो अशा आमिषाने फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। 3 महिलांच्या टोळीने हा प्रकार रचून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती असून फसवणूक झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सादर केली आहे। ग्रामीण महिलांना 1 ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळवून देतो असे सांगत संशयित महिलांनी प्रत्येकाकडून 5 ते 10 हजार रुपये भरायला लावले, मात्र कर्ज मंजूर झाले नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत। त्यामुळे ही फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे। या संदर्भात यवतमाळ शहरालगतच्या वडगाव जंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे पीडित महिलांचे म्हणणे आहे। त्यामुळे फसवणूक करणाऱ्या महिलांना त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। या प्रकारामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा फसवणूक प्रकरणांचा वेळीच अटकाव करणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रमोद मेटांगे, यवतमाळ। जानेवारी 2023 मध्ये वर्षा इंगोले, पूजा ध्रुवे, आपले सीमा तायडे, रंजना खंडारे ह्या महिला माझ्या घरी आल्या होत्या। म्हणे आम्ही बकऱ्याचं लोन करून देतो म्हणे तुम्हाला, आणि 3 महिन्यातनी लोन होते म्हणे, म्हणजे जानेवारी महिन्यात फॉर्म भरला का मार्च मध्ये तुमचं लोन सँक्शन होऊन येते म्हणे। पुन्हा 3 लाखाचं लोन आहे म्हणे, 1.5 लाख सबसिडी आहे म्हणे, आणि 1.5 लाख तुम्हाला भरावे लागते म्हणे। आणि आम्ही मग म्हणे तुम्ही 1500 रुपये भरा, तुम्हाला डिप्लोमा देते म्हणे, आणि डिप्लोमा देऊन तिथून 15 दिवसांना म्हणे तुम्हाला अजून 1500 रुपये भरावे लागते म्हणे। मग तुम्हाला वरून फोन येते म्हणे, मुंबईहून म्हणजे युवा परिवर्तन याचा डिप्लोमा दिला होता तिने, तर ती म्हणे त्याच्यातून येते म्हणे, वरून फोन येते, तुम्ही तसं तसं माहिती सांगायची म्हणे त्या सरला, आणि म्हणे मग तुम्हाला मार्च एंडिंग पर्यंत तुमचं लोन होऊन जाते म्हणे। मग म्हणजे मार्च एंडिंग पण होऊन गेली। मग आम्ही त्यांना म्हणू लागलो की बा आमच्याला लोन नाही झाली, आम्हाला कोणाचे फोन नाही आले, काहीच नाही आले। मग ते म्हणजे टाळटाळ करू राहिल्या होते, इलेक्शन चालू आहे, आचारसंहिता लागले त्याच्यामुळे लेट झाले, असं झालं। मग ते उडीची उत्तरं देऊ लागले। आणि त्याच्यानंतर मग पूजा ध्रुवे हिनं अजून एक लोन म्हणजे आणली होती की बा 5 लाखापर्यंत लोन होते, 7-7 हजार रुपये भरा, आणि तिनं विनायक पाटीलच्या म्हणजे कोल्हापूरचा आहे विनायक पाटील, त्यांनी म्हणजे करून देतो बा म्हणून असं केलंय म्हणे। मग आम्ही तेव्हाही नाही म्हटलं होतं, पण ते म्हणे होते म्हणे, आणि सगळे गरीब वर्ग होते, सगळ्यांना असं वाटलं की बा आपलं लोन झालं तर आपलं काही ना काही होईल बा म्हणून देण्यात आले। तर मग ठीक आहे। मग त्याच्यानंतर तिने इथे सांगितले की ते 15 दिवसात लोन होते म्हणे। मग त्याच्यानंतर तिनं म्हणजे हेच नाही केलं, आमचे नंबर ब्लॉक करू लागली, सगळे करू लागली। मी मग वडगाव पोलीस स्टेशनला तिची कंप्लेंट केली। एकंदरीत 10 बायाचे 7-7 हजारांनी आणि 3-3 हजाराने 30 बायाची। काय नाव तुमचं? शारदा अतुल घनकर। सर, आमच्याकडे 3 बाया आल्या होत्या, आम्हाला लोन केस देतो म्हणून सांगत होत्या बकऱ्याचं, पण आम्ही म्हणजे त्याच्यावर म्हणजे भरोसा करून आम्ही त्यांना 10-10 हजार रुपये दिले। 2-3 महिन्यातच तुमचं लोन केस होऊन जाते असं त्यांनी आम्हाला सांगितलं। तर मग आम्ही पैसे दिले सर त्यांना, आणि पण नंतर फोन वगैरे येते म्हणून सांगत होत्या, पण आम्हाला काही फोन वगैरे आलेला नाही आहे। मग आम्ही त्यांना फोन वगैरे करत होतो, तर त्या म्हणे होते करत होत्या, पण आम्हाला तरी त्यांनी मग आमचे ब्लॉकमध्ये नंबर टाकले, मग तरी आम्हाला त्यांनी काही माहिती दिली नाही आमच्या पैशात। मग आम्ही वडगाव पोलीस स्टेशनला गेलो होतो, रिपोर्ट वगैरे दिलेला आहे, पण तिथूनही आम्हाला काही आमचं समाधानकारक झालेलं नाही आहे। तर आम्हाला या तारखेला, उद्या 2 तारखेला या 3 तारखेला असे तारीख सांगत ना आम्हाला आमचे पैसे काही मिळाले नाही आहे सर। तर आम्हाला आमचे पैसे मिळवण्याबद्दल आम्ही आमची तक्रार दिलेली आहे। त्याच्यावर आता आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयात आलेलो आहे, आमचे पैसे आम्हाला परत मिळावे याच्यासाठी आम्ही निवेदन करत आहे, आणि आमचे पैसे मिळावे हीच आमची तुम्हाला प्रार्थना आहे सर। काय नाव तुमचं? प्रियांका प्रमोद धोके, राहणार धनगरवाडी। महिला आल्या होत्या आमच्या गावामध्ये, बकऱ्याचं लोन करून देतो, बकऱ्याचं लोन करून देतो। तर आम्ही म्हणू का नाही बा, आम्ही नाही करत, नाही करून देतो। 1500 रुपये पहिल्या वेळेनं घेतले त्याने बकऱ्याच्या लोनीसाठी, पुन्हा डबल आली तर पुन्हा 1500 रुपये घेतले, 3000 रुपये घेतले, बकऱ्याचं लोन काही केलं नाही। मग आता आज येईन बा बकऱ्याचं लोन, उद्या येईन, त्याचा काही पताच नाही। पुन्हा आल्यात आहे 3 जणी, आता म्हणे तुम्हाला लोन केस करून देतो कळंबमधून, म्हणे कळंबमधून देतो म्हणे, तर द्यावा म्हणलं।
1 लाखाचं लोन केस करून देतो म्हणे, 12,000 तुम्ही भरा म्हणे, आता म्हणे बस 3-4 दिवसामध्ये तुमच्या हाती पैसे येते म्हणे. पुन्हा 12,000 रुपये 10 जणीनं भरले, पण त्याचाही काही पत्ता नाही. पुन्हा कळमले गेलो, तिथूनही आलो वापस, पण त्याचा काही पत्ता नाही अजून. आता पैसे किती दिले एकूण पूर्ण? 15,000. काय नाव? बेबी सुधाकर भोये. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.